दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. उत्कृष्ट रनिंग मिटिंग विकेट पाहायला मिळाली ती अविनाश आणि तृतीय संघ दरम्यान. या दोन धावेने अविनाश आणि स्वतःच्या खाते गेलेल्या संघाची धावसंख्या झाली होती 3 धावा. पुढचा चेंडू यांचा अविनाश यांच्यासाठी. चेंडू आमच्या दिशेने खेळलेला एकदा पूर्ण होते. चेंडू खाली होते क्षेत्ररक्षक आणि पुढचे क्षेत्ररक्षक एका डाव्या समाधान मानावं लागते त्या अविनाशाला. एका डाव्याने संघाची धावसंख्या झाली होती 4 धावा. धावसंख्या झाली होती 5 धावा. कमीत कमी 35 ते 40 धावा बनवायला लागतील कारण समर्थ संघात देखील आक्रमक असे फलंदाज आहेत. बाबू गुरे आहे, गौरव नागवेकर आहे, नारा आहे, असे आक्रमक असे फलंदाज समोरच्या संघामध्ये देखील आहेत. त्यामुळे चांगली धावसंख्या फळकावर लावावी लागेल. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू विनय गोळेकर यांचा वरकर पद्धतीचा चेंडू टाकलेला. उत्कृष्ट गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या झाली होती केवळ मात्र 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू शिल्लक. चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला फटका आणि षटकार. 6 धावेने 1 षटकार के संघाची धावसंख्या झाली होती 11 धावा. पहिले 5 चेंडू खूप सुंदर पद्धतीने टाकले होते परंतु शेवटचा चेंडू खराब पद्धतीने टाकला आणि त्यावर षटकार लागला होता. अविनाशाने अविनाशच्या बॅटमध्ये निघालेला पहिला षटकार. धावसंख्या झाली ती 1 फलंदाज बाद 11 धावा. आउट कोण झाला? अविनाश किती रन आहेत? कोण झाला आउट? आउट आता नवीन आहे ना. हा तो टाकायचा राहिला. नाव माहित. पहिल्या संघातर्फे दुसऱ्या षटक घेऊन आला तो आनंद. स्ट्राईक लावतो तो प्रितेश. अजून 3 षटकांचा खेळ बाकी. हा सामना 4 षटकांचा खेळ आहे. पुन्हा एकदा या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. उत्कृष्ट चेंडू परंतु पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या झाली होती 12 धावा. ओव्हरपिच चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला फटका आणि झेलबाद झालेला आहे. प्रितेश पितळेच्या स्वरूपात संघाला बसलेला दुसरा धक्का. धावसंख्या झाली होती केवळ मात्र 12 धावा. विकेट 2 झाले ना. प्रितेशची जागा येण्यासाठी जातोय तो तेजस. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे तो गारगेवर संघाचा. धावसंख्या झाली होती 2 फलंदाज बाद 12 धावा. वरती चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला आणि सुंदर असा झेल टिपला होता बाबू गुरे यांनी. तिसरा फलंदाज बाद झाला. लगातार 2 चेंडूवर 2 सफलता मिळवल्या ते आनंद याने. पहिला चेंडू वाईट जरूर टाकला होता. त्याच्यानंतर लगातार 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद केले ते आनंद याने. बॅट्समन
निवास अविनाशाची जबाबदारीसाठी जातो तो निवास. 3 फलंदाज बाद 12 अशी गार्गी स्पोर्ट्स वरवडी संघाची धावसंख्या झाली. हॅट्रिक चेंडू आनंद याचा मगाच्या सामन्यात देखील हॅट्रिक केली होती असा हा गोलंदाज आनंद. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकलेला उत्कृष्ट गोलंदाजी करतोय त्या स्पर्धेमध्ये तो आनंद. 3 चेंडूमध्ये केवळ वाईटचा एक जाऊ देत 2 सफलता मिळवल्या आहेत ते आनंद यांनी. धावसंख्या झाली होती 3 फलंदाज बाद 12. पुन्हा एकदा बॉलिंग नंतर पोहोचताना 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी तयार होतो तो आनंद. पिच चेंडू पवनच्या दिशेने केलेला चेंडू एकदा पूर्ण होतो. चेंडू खाली होतो तो बाबू घोडे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एका धावेवर समाधान म्हणावं लागते ते तेजसाला. एका धावेने तेजस यांनी स्वतःचं खातं केलेलं आहे. संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. आणि खराब बॉल भावचित झालेला आहे तो निवासाच्या स्वरूपात संघाला बसलेला 4थ्या टप्प्यात निवासाची जागा घेण्यासाठी जातो तो कप्तान. दोन षटकाखेर गार्गी वरवडी संघाची धावसंख्या झाली होती 4 फलंदाज बाद 14. पहिल्या षटकामध्ये 3 धावा देत 3 सफलता मिळवल्या. त्याच्यात एक रनआउटची विकेट मिळाली. उत्कृष्ट गोलंदाजी केली आपल्या संघासाठी ती आनंद यांनी. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 3रे षटक घेऊन आलाय तो आता चिन्मय गोरे. हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. तितकेच उत्कृष्ट प्रकारचे फलंदाज मैदानावर आहेत ते पप्पन आणि तेजस. पहिला चेंडू चिन्मय याचा तेजस याला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला एकदा पूर्ण होते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करते ते विनय गोळेकर. एक नावाजलेले असे खेळाडू ते विनय गोळेकर. धावसंख्या झाली ती 15. आता स्ट्राईक येतो एक हार्ड हिटर असा बॅट्समन पप्पन बोरकर. निर्धाव चेंडू बिग स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु बॉल आणि बॅटचा काही संबंध नाही आणि निर्धाव प्रकारचा चेंडू टाकला तो चेन्नई आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली ती केवळ मात्र 15 धावा. 3ऱ्या षटकातील अजून 4 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला एक धाव निश्चितरित्या पूर्ण होते आणि एका धावावर समाधान मानावं लागतं. एका धावेने पप्पन यांनी स्वतःचं खातं खोललेलं आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. आता स्ट्राईकला येतो आक्रमक असा फलंदाज तेजस. अजून एकही चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाही. एक षटकार मारला होता अविनाश यांनी
पण त्यानंतर एकही फलंदाजाने चौकार किंवा षटकार लगावला नाही गार्गी संघाच्या. आणि आता मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 16 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा 10-12 पैलवानांचा रन घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी तयार होतो. चिन्मय स्ट्राईक लावतो तेजस. आणि आता मात्र उत्कृष्ट फटका. चेंडू कडे तर विनय गोळकर आणि उत्कृष्ट झेल टिपलेला येतो लॉंगांच्या दिशेने. एक उत्कृष्ट खेळाडू विनय गोळकर रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिकेटचे हौशी कलाकार मानले जातात ते विनय गोळकर. नेक्स्ट टीम. यानंतर चालू सामना कासारी विरुद्ध गणेश हे दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. उत्कृष्ट फटका आणि तितकेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झाले ते. सीमारेषेवरती बदला याच्याकडून 3 षटकात संघाची धावसंख्या झाली होती 17 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते दत्तप्रसादी गुडेवाटर संघाचे गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 11 धावा मिळाल्या होत्या परंतु नंतरच्या 2 षटकांमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या आहेत. त्या नावं माहित नव्हती ना म्हणतात काय नाव. आनंद आणि चिन्नू यांनी. आनंद आनंद ना. पण ऐकलं मी. चिनू ऋषभ वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 4थं षटक गेलं होतं. लेफ्ट हँड गोलंदाज ऋषभ. पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू टाकलेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या दिशेने गोलंदाजी करतो तो ऋषभ. आणि आता मात्र उत्कृष्ट झेल. सुंदर क्षेत्ररक्षण विनय गोळकर यांचं या स्पर्धेत सामन्यातील दुसरा झेल टिपलेला आहे त्यांनी. धावसंख्या झाली होती केवळ मात्र 17 धावा. प्रितेश नाव काय पप्पनीची जागा घ्यायसाठी जाते ते दीपक. स्ट्राईक होते भीमराज. तिसरा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि उत्कृष्ट फटका. चेंडू खाली येतो बबल्या आणि उत्कृष्ट झेल. खूपच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतात ते दत्तप्रसादी गुडेवाटर संघाचे खेळाडू. एकही झेल सोडलेला नाही अजूनपर्यंत. धावसंख्या झाली होती केवळ मात्र 17 धावा. लगातार 2 चेंडूवर 2 सफलता मिळवल्या ते प्रितेश ऋषभ याने. बघूया हॅट्रिक घेतो का या स्पर्धेमधली 5वी हॅट्रिक होईल जर ऋषभ याने हॅट्रिक पूर्ण केली तर. तिसऱ्या बॉलला काय आता आउटच झाला ना तो दीपक टाकलाय आपण. प्रणित
डॉट. पाचवा चेंडू आणि आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू एकदम निश्चितरित्या पूर्ण होते. चेंडू खाली येतो लारा आणि धावची धावसंख्या झाली होती 18. ना 8 विकेट गेला. 8वी विकेट गेली. 8वी विकेट. 8 फलंदाज बाद 18. प्रणिताची जागा यासाठी जातो तो राहुल. शेवटचा चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. काय की हां केलं. काय नाव आहे? स्ट्राईक येतो राहुल. संघाची धावसंख्या झाली केवळ मात्र 18 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यानंतर गार्गी वरवडे संघाने ताबडतोब फिल्डिंग लावून घ्यायचे कारण अजूनही एक सामना बाकी आहे. आणि त्रिफळाची उत्कृष्ट गोलंदाजी. 19 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. बंद केलंस ना ऑडिओ. संघाला 18 चेंडू आणि 19 धावा. 24 चेंडू आणि 19 धावा. दत्तप्रसाद गुरुवाटर संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी गेला तो गौरव आणि बाबू. रत्नागिरी जिल्ह्यातील नावाजलेले असे फलंदाज आहेत. त्यांच्या फलंदाजीचा विचार केला तर हा सामना ते 2 षटकामध्ये देखील संपवू शकतात. अशा प्रकारचे फलंदाज आहेत गौरव आणि बाबू. 24 चेंडू 19 धावा. ऑडिओ ऑन केलं. बाबू ना
तेजस पंचांच्या डाव्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी तयार. पहिला चेंडू तेजस याचा गौरव याला ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि पहिला चेंडू एक धाव घेऊन स्वतःच्या संघाचं खातं खोललेलं आहे ते गौरव याने. आता स्ट्राईकला तो बाबू गुडे, षटकारांचा बादशाह मानला जातो बाबू गुडे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. कित्येक सामन्यांमध्ये पहिला चेंडू षटकार लगावून स्वतःचं खातं खोलतो असा तो बाबू गुडे. बघूया या सामन्यात देखील षटकार लगावून खातं खोलतो का. आणि आता मात्र निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी तेजस याची. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने केलेला फटका आणि पहिला गडी बाद होतो तो बाबूच्या स्वरूपात. बाबू वैयक्तिक 0 धाव संख्येवरती बाद झालाय. दुसरं षटक घेऊन आला तो राहुल. स्ट्राईकला तो गौरव नागवेकर. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. पंचांच्या उजव्या दिशेने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू राहुल याचा पुढच्याच पद्धतीचा चेंडू आणि झेल करण्याचा चांगला प्रयत्न केला होता परंतु झेल काही घेऊ शकले नाहीत आणि गौरवाला जीवदान मिळण्यात येईल आणि एक धावेने संघाची धावसंख्या झाली होती 5 धावा. स्ट्राईकला तो ऋषिकेश पुन्हा एकदा या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. गणेश बेळ संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं. फुलटॉस चेंडू आणि 2 धावा.
नाणेफेक करतील ते स्वरूप शेठ मयेकर. नाणेफेकीचा कल गणेश बी संघाच्या बाजूने लागलेला आहे. व्हाईटचा इशारा आणि पायच्या स्वरूपात एक एकूण 2 धावा. होय होय बरोबर. धावसंख्या झाली 9 अजून जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या झाली होती 10 धावा. नाणेफेकीचा गोल गणेश बी संघाच्या बाजूला लागत प्रथम फलंदाजी स्वीकारली व क्षेत्ररक्षणासाठी कासाई संघाला आमंत्रित केलेला आहे. आणि आता मात्र गौरवच्या बॅट मध्ये निघालेला पहिला षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली होती 16 धावा. वैयक्तिक 10 धावसंख्येवरती पोहोचते गौरव नागवेकर. 3 धावांची गरज. आणि पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला फटका 2 धावा पूर्ण केले आहेत आणि हा सामना दत्त प्रसादित गुरुवाकर संघाने जिंकलेला आहे. लवकरच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं कासारी संघाने. आर्य स्पोर्ट्स कासारी लवकरच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. तर गणेश भाई संघाच्या फलंदाजांनी बॉल चेससाठी यायचं पटकन. गणेश